नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी माधुरी लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील मोटिवेशनल व्हिडिओ, माझे डेली रुटीन्स, डेली लाईफस्टाईल, जोक्स आणि जे वेगवेगळ्या रेसिपीज राहतील, जे आपण घरगुती मसाल्यांपासून बनवतो, कुठलेही बाहेरचे जास्त मसाले इथे आपण वापरत नाही। तर अगदी घरच्या आणि साध्या सोप्या पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करून ठेवा। तर बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्याकडे ना कुठलाही पदार्थ आपण बनवला की तेवढ्या पुरता, म्हणजे जेवढे माणसं आहेत तेवढा आपला स्वयंपाक बनत नाही, थोडाफार शिल्लक तर राहतो। आणि शिल्लक राहिले की शक्यतो असं होतं की आपण सकाळचा स्वयंपाक संध्याकाळी बऱ्याच ठिकाणी खाण्यात येत नाही, तो तसाच वाया जातो। तर तसं न करता आपण त्याच्यापासून एक वेगळी रेसिपी अशी नवीन ट्राय करू शकतो। तर आज आपण तेच ट्राय करणार आहोत। सकाळी नाश्त्यामध्ये आपण इडली करत असतो, पण इडली आपण जेवढी बनवली तेवढी संपत नाहीये, थोडीफार तरी शिल्लक राहते आणि संध्याकाळी परत इडली खायला थंड झाल्यानंतर ना ती खायला नको वाटते, ती खराब होऊन जाते। तर मग आपण ती खाऊशी वाटत नाही आपल्याला, त्यामुळे तसेच टाकून न देता त्यापासून एक नवीन पदार्थ आपण आज ट्राय करणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही कधी उरलेल्या इडलीची ही रेसिपी ट्राय केली आहे का? नसेल केली तर नक्की ट्राय करून बघा, खायला खूप भन्नाट लागते। एकदा अशी रेसिपी ट्राय केली ना तर परत कधीच तुम्ही उरलेली इडली फेकून देणार नाही, याची गॅरंटी मी देते। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आता आपण ह्या उरलेल्या इडलीची रेसिपी तयार करतोय, तर त्यासाठी आपल्याला शिल्लक असलेल्या इडल्या घ्यायच्या आहेत। आता तुम्ही पाहू शकता ती सकाळी बनवलेली इडली आहे। आता या इडलीचे ना आपल्याला हवे तसे आकारामध्ये छोटे छोटे कट करून घ्यायचे आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे एका गोल इडलीचे मी याचे 4 भाग कट करून घेतलेले आहेत। तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही याचे शेप तयार करून घेऊन अशा पद्धतीने इथे इडली तयार करून घेऊ शकतात। तर इथे गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे जिरे मोहरी आपल्याला घालायचे आहे। तर मैत्रिणींनो, आपण रोज जिरे मोहरी भाज्यांमध्ये घालत असतो, फोडणी घालत असतो, पण ते का घालतो याचा कधी आपण विचार सुद्धा करत नाही। तर जिरे आणि मोहरी ना भारतीय स्वयंपाकातील जान आत्मा असून ते ना आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहेत। जिरे पचनक्रिया सुधारते, वजन कमी करते आणि आरोग्यासाठी सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढवते। तर मोहरी ना कर्करोग प्रतिबंध, वेदना कमी करते, डोकेदुखी आणि त्वचा हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते। आणि या दोन्हींची जर आपण फोडणी दिली ना तर पोटातील गॅस, अपचन आणि ॲसिडिटी सुद्धा कमी होते। तर आता जिरे मोहरीची छान अशी फोडणी आपल्याला इथे तडतडल्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला इथे थोडीशी हिरवी मिरची घालायची आहे। आता हिरवी मिरची इथं मी 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर त्या उभ्या आकारात आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत, जसं की आपण ढोकळा बनवताना वापरतो त्याच पद्धतीने इथे कट करून घ्यायची आहे। नंतर त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे। कसुरी मेथी सुद्धा आपल्याला थोडीशी हातावरती क्रश करून असे त्यामध्ये घालायचे आहे। तर कसुरी मेथीमुळे ना त्याचा खूप छान असा फ्लेवर आपल्याला भेटतो। तर ते झाल्यानंतर इथे ना थोडीशी हिरवी कोथिंबीर मी कट करून घेतलेली आहे, ते सुद्धा इथे घातलेली आहे। अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे। थोडंसं हिंग सुद्धा आपल्याला घालायचे आहे। हिंगाचे सुद्धा भरपूर सारे फायदे असतात। आपल्याला ना हिंग खाल्ल्यामुळे काय होतं, तर रक्तातील साखर नियंत्रणात येते, रक्तदाब कमी होतो आणि जे पोटातील वेदना कमी करते। रिकाम्या पोटी जर आपण हिंग गरम पाण्यात थोडंसं कोमट पाण्यामध्ये घेतलं ना चिमूटभर, तर त्याचे ना भरपूर सारे फायदे असतात आणि पोट सुद्धा व्यवस्थित साफ होतं। तर इथे अगदीच चिमटभर आपल्याला हिंग घालायचं आहे, कारण हिंग असतानाच ते खूप गरम असतं, त्यामुळे थोडंसं चिमटभरच आपल्याला हिंग वापरायचं आहे। थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि सगळं असं मिश्रण आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे। छान असं एक कडक करून घ्यायचं आहे, कारण जर हे छान कडक झालं ना तर आपली टेस्ट त्याच्यापेक्षा दुप्पट होते। त्यामुळे ना व्यवस्थित असं हे सगळं आपल्याला मिश्रण भाजून घ्यायचं आहे। नंतर आता इथे कट केलेली इडली आपल्याला थोडी थोडी करून यामध्ये ना घालून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला ना ही इडली यामध्ये घालायची आहे। जे की आपण फोडणी दिलेलं सर्व साहित्य होतं त्यामध्ये ही इडली घालून घ्यायचं आहे। मस्त असं 2-3 मिनिटं आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे। थोडीशी यामध्ये थोडीशी वाफ सुद्धा येऊ द्यायची आहे, त्यासाठी आपल्याला 2-3 मिनिटं नंतर झाकून सुद्धा ठेवायचं आहे। अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आणि 2 मिनिटं वाफ येऊ दिल्यानंतर ना आपली ही छान अशी नवीन इडलीची रेसिपी तयार झालेली आहे। तर ही झटपट तयार होणारी, अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होणारी ही इडलीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। तर मित्रमैत्रिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या एरियातून पाहता हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।